नमस्कार, मी अरविंद आठले. गेले अनेक दिवस फेसबुकवर गुरुशोध या नावाची एक मालिका मी चालू केलेली आहे, लेखांची मालिका. याचं मुख्यतः जी उद्दिष्ट आहे की जे कोणी साधक असतील ते कुठल्याही संप्रदायाचे असो, कोणत्याही गुरूंचे शिष्य असोत, त्या सर्वांना एक मार्गदर्शनपर असा काही उपदेश त्यात राहील. कशा काळज्या घेतल्या जाव्या, काय काय करावं, इथपासून सर्व सिरियलमध्ये आतापर्यंत येत आहे. माझ्या स्वतःच्या गेल्या 52 वर्षाच्या माझ्या उपासनेत, वयाच्या 28व्या वर्षीपासून मी उपासना सुरू केली. आज माझं वय 80 आहे, 81 आता लागेल. तर जे काही निचोड आहे, उपासना म्हणजे काय, हे मी जे काही अनुभवलं आहे माझ्या आयुष्यामध्ये, ज्या काही प्रचंड संकटांना मी तोंड दिलेली आहेत, प्रचंड मोठा भयानक काळ माझ्या आयुष्यात काही काळ मी त्यातला घालवलेला आहे. आणि या सगळ्यापासून तुम्हाला सावध करावं, योग्य गुरुपुढे तुम्ही असावं, योग्य शिक्षण तुमचं व्हावं, तुमची योग्य उत्कर्ष व्हावा, तुमची उपासना फळाला यावी. आणि यासाठी कुठलेही मागे पूर्वग्रह असू नयेत. ज्या आपल्या कल्पना असतात उपासनेच्या, त्या कशा अनेक चुकीच्या असतात. गुरूंविषयी आपण कशी चुकीची वागतो, कुठेतरी आपला स्वार्थ असतो आणि त्यामुळे आपली उपासना फळत नाही. ही उपासना फळावी कशी, त्यासाठी काय काय श्रम करावेत, अनेक संत माणसांनी त्यासाठी कसे श्रम घेतले. श्रमाशिवाय उपासना होत नाही. कोणीही गुरूंनी डोक्यावर हात ठेवून उपासना झालेलं फार क्वचित उदाहरण आहे. आणि त्याही अशा शिष्यांच्यावर डोक्यावर ते हात ठेवतात की ज्यांचं पूर्वकर्म अतिशय चांगलं आहे, पूर्व उपासना ज्यांची अतिशय चांगली आहे. तर हे सर्व तुम्ही लक्षात घेतलं पाहिजे. यासाठी हे सगळं शिक्षण तुमचं सुरू आहे. साधारणपणे आत्तापर्यंत मी 28, 30, 32 भाग जवळपास दिले आहेत. आणि यापुढे काही संतांची चरित्र तुमच्यासमोर द्यावीत की ज्या संतांनी किती प्रचंड परिश्रम केले आहे त्यांच्या आयुष्यामध्ये उपासनेसाठी, त्यांची पार्श्वभूमी तुम्हाला सांगावी. यातले अनेक संत हे रुटीन मार्गाने गेलेले नाही आहेत. यातले अनेक संत हे निर्गुण निराकाराचे उपासक आहेत. जसे रमण महर्षी आहेत, निसर्गदत्त महाराज आहेत, जय कृष्णमूर्ती आहेत. अशांची चरित्र तुमच्या समोर यावीत की केवळ गुरुसमोर असला म्हणजे सर्व होतं असं नाही. तुमची आत तीव्र इच्छा ज्याची आहे त्याला बरोबर परमेश्वर कुठल्या ना कुठल्या गुरूच्या शरीराद्वारे मार्गदर्शन करीत असतो. निराश व्हायची कुठेही गरज नाही. आपल्यात तितिक्षा पाहिजे. तितिक्षा हा उपासनेची मूळ संकल्पना आहे. ज्याच्या अंगात तितिक्षा आहे त्याला सगळं फळाला बरोबर येईल. कुठल्याहीकडे गुरु गेल्यानंतर आपल्या संसारातलं काही मागू नये हे तुम्हाला समजलं पाहिजे. गुरुशी किती प्रेमाने वागलं पाहिजे, किती आदराने वागलं पाहिजे हे तुम्हाला समजलं पाहिजे. हे सर्व शिक्षण मी माझ्या या मालिकेत देतो. साधारणपणे 50 तरी कमीत कमी हे भाग होतील असं मला वाटतंय. केवळ तुम्हाला ही कल्पना यावी असे फेसबुकनी मला आयडिया सुचवले की तुम्ही हे बोला लोकांशी. त्यांच्या मला तशा सूचना आल्या, त्याप्रमाणे मी हा एक छोटेखानी व्हिडिओ तुमच्यासाठी देतो आहे. तुम्ही पाळा. उपासना कदाचित यातले काही लेख हे मोठे असू शकतील. सुरुवातीचे माझे लेख साधारणपणे 10 मिनिटाच्या आत वाचन होतील असे होते. परंतु विषय जसं व्याप्ती वाढत गेली, खरंच तुम्ही साधक आहात या विषयापासून खरी व्याप्ती त्याची वाढली आहे की तुम्ही काय आहात, काय नक्की काय करायचं हे तुम्हाला समजावं. या दृष्टीने काही सूचना देणं आवश्यक होतं. त्यासाठी ते लेख थोडे मोठे झाले. संतांचे हे लेख असे मोठे होण्याची शक्यता आहे. आणि ते तुम्ही वाचा, टाळू नका. मधलं काही टाळू नका, पूर्ण वाचा. ते तुमच्या अतिशय उपयोगाचं होईल मी तुम्हाला विनंती करतो. आणि या ठिकाणी मी थांबवतो. नमस्कार.